विद्यार्थी मित्रांनो, आज आपले भूगोलाचे पहिले लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण एमपीएससी पूर्व तसेच मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाचे असलेले टॉपिक बघणार आहोत. सगळ्यात आधी महाराष्ट्राच्या भूगोलाचे काय महत्त्व आहे ते आपण बघू. महाराष्ट्राच्या भूगोलाचे महत्त्व. महाराष्ट्राचा भूगोल हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. यात सगळ्यात पहिला पॉइंट आहे नैसर्गिक संपत्ती आणि संसाधने. विविध भौगोलिक प्रदेशांमुळे महाराष्ट्रात विविध प्रकारची नैसर्गिक संपत्ती आणि संसाधने उपलब्ध आहेत. जंगले, खनिजे, नद्या आणि समुद्रकिनारा यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून राज्याचा विकास करता येऊ शकतो. पुढील पॉइंट आहे कृषी, उद्योग आणि पर्यटन. भौगोलिक विविधतेमुळे महाराष्ट्रात विविध प्रकारची पिके घेतली जातात. उद्योगांसाठी आवश्यक कच्चा माल आणि ऊर्जा स्रोत राज्यात उपलब्ध आहेत. नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा असल्यामुळे पर्यटनासाठी महाराष्ट्र एक आकर्षक ठिकाण आहे. तिसरा पॉइंट आहे नैसर्गिक आपत्ती. पूर, दुष्काळ आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना महाराष्ट्र त्रास सहन करत आहे. भूगोलाची माहिती आपल्याला या आपत्तींचा धोका कमी करण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी तयार करू शकते. चौथा पॉइंट आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे विकास आणि समतोल. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशांमधील समतोल आणि विकासासाठी भूगोलाची माहिती महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील सर्व प्रदेशांचा समान विकास होण्यासाठी योजना आणि धोरणे आखताना भूगोलाचा विचार करणे आवश्यक आहे. पाचवा पॉइंट आहे शिक्षण आणि संशोधन. भूगोलाचा अभ्यास आपल्याला राज्यातील नैसर्गिक आणि सामाजिक वातावरण समजण्यास मदत करतो. भौगोलिक संशोधनाद्वारे आपण नैसर्गिक संसाधनांचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो आणि पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करून आपण राज्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी योगदान देऊ शकतो. भूगोलाची माहिती आपल्याला नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तयार करते. अशा प्रकारे आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचे महत्त्व जाणून घेतले. आता प्राकृतिक महाराष्ट्राचा सखोल अभ्यास करू. यात सगळ्यात आधी आपण बघणार आहोत महाराष्ट्र भू स्तररचना. प्रस्तावना. महाराष्ट्राची भू स्तररचना अत्यंत गुंतागुंतीची आणि विविधतापूर्ण आहे. ती अनेक भूवैज्ञानिक घटनांमुळे तयार झाली आहे. या भू स्तररचनेमुळे राज्यात विविध प्रकारची नैसर्गिक संपत्ती आणि संसाधने उपलब्ध आहेत. प्रमुख भू स्तर रचनात्मक प्रदेश आणि त्यांची वैशिष्ट्ये. यात पहिला प्रदेश आहे पश्चिम घाट. प्राचीन खंडीय भूभागाचा भाग. ज्वालामुखी आणि रूपांतरित खडकांनी बनलेला. घनदाट जंगले आणि विविध प्रकारची जैवविविधता. उंच शिखरे आणि नयनरम्य दृश्ये. उदाहरण सह्याद्री पर्वत. दुसरा महत्त्वाचा प्रदेश आहे कोकण. पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेला अरुंद सपाट प्रदेश. नैसर्गिक बंदरांसाठी प्रसिद्ध. तांदूळ आणि नारळीची लागवड. उदाहरण मुंबई, रत्नागिरी. पुढील महत्त्वाचा प्रदेश आहे महाराष्ट्र पठार. ज्वालामुखीच्या लाव्हा आणि द्रव्यांपासून बनलेला. काळी मृदा आणि सपाट प्रदेश. ऊस आणि कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध. उदाहरण पुणे, अहमदनगर. चौथा महत्त्वाचा प्रदेश तो म्हणजे विदर्भ पठार. प्राचीन खंडीय भूभागाचा भाग. खडबडीत प्रदेश आणि खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध. सोयाबीन आणि संत्री उत्पादनासाठी प्रसिद्ध. उदाहरण नागपूर, अमरावती. पुढील प्रदेश आहे मराठवाडा पठार. ज्वालामुखीच्या लाव्हा आणि द्रव्यांपासून बनलेला. कमी उंची आणि काळी मृदा. ज्वारी आणि बाजरी उत्पादनासाठी प्रसिद्ध. उदाहरण औरंगाबाद, नांदेड. आता आपण बघू भू स्तररचनेचे महत्त्व. भू स्तररचना महाराष्ट्राच्या नैसर्गिक संपत्ती आणि संसाधनांवर परिणाम करते. खनिजे, जंगले आणि नद्या यांसारख्या नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता भू स्तररचनेवर अवलंबून असते. भू स्तररचना भूकंप आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या धोक्यावरही परिणाम करते. उदाहरणे पश्चिम घाटातील ज्वालामुखीच्या खडकांमुळे अनेक खनिजे उपलब्ध झाली आहेत, जसे की लोह, तांबे आणि बॉक्साईट. महाराष्ट्र पठारावरील काळी मृदा ऊस आणि कापूस यांसारख्या पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. विदर्भ पठारातील खनिज संपत्तीमुळे अनेक उद्योगांना चालना मिळाली आहे. आता येथवर आपण महाराष्ट्राची भू स्तर रचनेबद्दल थोडक्यात जाणून घेतले.
आता महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या प्रदेशांचा सखोल अभ्यास करू. यात प्रथम प्रदेश आहे कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टी पश्चिम घाटाच्या पश्चिमेला अरबी समुद्राच्या काठावर आहे. सह्याद्री पर्वत आणि समुद्र यांच्यामध्ये 30 ते 50 किलोमीटर रुंद पट्टीत पसरलेला आहे. या किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर आहे आणि ती महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून जाते. प्राकृतिक रचना. पश्चिम घाट ही एक प्राचीन पर्वतरांग आहे जो कोकण किनारपट्टीच्या पूर्वेला आहे. पश्चिम घाटातून अनेक नद्या वाहतात आणि कोकणच्या किनारपट्टीवर खाली उतरतात. सह्याद्री पर्वतरांग ही एक ज्वालामुखीची पर्वतरांग आहे, जी कोकण किनारपट्टीला पश्चिमेला बाजूला आहे. सह्याद्री पर्वताचा उंच प्रदेश घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. नद्या. अनेक नद्या पश्चिम घाटातून उगम पावतात आणि कोकणच्या किनारपट्टीवर खाली उतरतात. या नद्या तांदूळ आणि इतर पिकांच्या सिंचनासाठी महत्त्वपूर्ण आहेत. खडक. कोकण किनारपट्टीचा प्रदेश ज्वालामुखी आणि रूपांतरित खडकांनी बनलेला आहे. या खडकांमुळे अनेक खनिजे आणि इतर नैसर्गिक संसाधने उपलब्ध झाली आहेत. समुद्रकिनारे. कोकण किनारपट्टीवर अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत. हे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी आणि स्थानिक लोकांसाठी लोकप्रिय ठिकाणे आहेत. जैवविविधता. कोकण किनारपट्टी जैवविविधतेचा खजिना आहे. येथे अनेक प्रकारची वनस्पती आणि प्राणी आढळतात. पश्चिम घाटातील जंगले अनेक दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्रजातींचे घर आहेत. मानवी क्रियाकलाप. कोकण किनारपट्टीवर शेती, मासेमारी आणि पर्यटन हे मुख्य व्यवसाय आहेत. तांदूळ, काजू आणि नारळ ही येथील प्रमुख पिके आहेत. मासेमारी हा येथील एक महत्त्वाचा उद्योग आहे. पर्यटन हा कोकण किनारपट्टीच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. नैसर्गिक आपत्ती. कोकण किनारपट्टी पूर आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना असुरक्षित आहे. हवामान बदलामुळे या आपत्तींचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आता पुढील महत्त्वाचा प्रदेश आहे तो म्हणजे सह्याद्री पर्वतरांगा. सह्याद्री पर्वतरांग, ज्याला पश्चिम घाट म्हणूनही ओळखले जाते, हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पसरलेले एक ज्वालामुखी पर्वत आहे. ते 1600 किलोमीटर लांब आणि 100 ते 300 किलोमीटर रुंद आहे. सह्याद्री पर्वतरांग गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमधून जाते. प्राकृतिक रचना. खडक. सह्याद्री पर्वतरांग ज्वालामुखी आणि रूपांतरित खडकांनी बनलेली आहे. या खडकांमुळे अनेक खनिजे आणि इतर नैसर्गिक संसाधने उपलब्ध झाली आहेत. शिखरे. सह्याद्री पर्वत रांगेत अनेक उंच शिखरे आहेत. अनामुडी हे सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे, जे 2695 मीटर उंच आहे. नद्या. अनेक नद्या सह्याद्री पर्वत रांगेतून उगम पावतात आणि भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर वाहतात. गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या सह्याद्री पर्वत रांगेतून उगम पावणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. जंगले. सह्याद्री पर्वत रांग घनदाट जंगलांनी व्यापलेली आहे. या जंगलांमध्ये अनेक प्रकारची वनस्पती आणि प्राणी आढळतात. जलप्रपात. सह्याद्री पर्वत रांगेत अनेक जलप्रपात आहेत. जोग धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे, जो सह्याद्री पर्वत रांगेत आहे. जैवविविधता. सह्याद्री पर्वत रांग जैवविविधतेचा खजिना आहे. येथे अनेक प्रकारची वनस्पती आणि प्राणी आढळतात. सह्याद्री पर्वत रांग अनेक दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्रजातींचे घर आहे. मानवी क्रियाकलाप. सह्याद्री पर्वत रांगेत शेती, वनीकरण आणि पर्यटन हे मुख्य व्यवसाय आहेत. तांदूळ, कॉफी आणि चहा ही येथील प्रमुख पिके आहेत. वनीकरण हा सह्याद्री पर्वत रांगेतील एक महत्त्वाचा उद्योग आहे. पर्यटन हा सह्याद्री पर्वत रांगेच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. नैसर्गिक आपत्ती. सह्याद्री पर्वत रांग पूर आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना असुरक्षित आहे. हवामान बदलामुळे या आपत्तींचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील काही ठळक वैशिष्ट्ये. अनामुडी, भारतातील सर्वोच्च शिखर 2695 मीटर. जोग धबधबा, भारतातील सर्वात उंच धबधबा 253 मीटर. अगस्त्यमाला राष्ट्रीय उद्यान, हत्ती, वाघ आणि बिबट्या यांच्यासह विविध वनस्पती आणि प्राणी जीवनाचे घर. वेंबनाड सरोवर, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर. मुन्नार, डोंगराळ प्रदेश, चहाच्या मळी आणि नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान, हत्ती, वाघ आणि बिबट्या यांच्यासह विविध वनस्पती आणि प्राणी जीवनाचे घर. दांडेली, साहसी पर्यटनासाठी प्रसिद्ध.
महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण आणि स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध. पाचगणी थंड हवेचे ठिकाण आणि नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध. माथेरान भारतातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन. सह्याद्री पर्वतरांग हे अनेक नद्यांचे उगमस्थान आहे, ज्यामध्ये गोदावरी, कृष्णा आणि कावेरी यांचा समावेश आहे. हे अनेक दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्रजातींचे घर आहे, ज्यामध्ये हत्ती, वाघ आणि बिबट्या यांचा समावेश आहे. सह्याद्री पर्वतरांग हे भारतासाठी एक महत्त्वाचे जलसंधारण क्षेत्र आहे. हे पावसाच्या पाण्याला साठवून पूर आणि दुष्काळ टाळण्यास मदत करते. सह्याद्री पर्वतरांग हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे अनेक ट्रेकिंग ट्रेल्स, वन्यजीव अभयारण्ये आणि ऐतिहासिक किल्ले आहेत. याचसोबत आपले आजचे पॉइंट्स पूर्ण झालेत. आपल्याला आजचे सेशन आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच पद्धतीने आमच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद.